आजी हॅलो. हां हां आजी बोला. कशा आहात? बरी. तू कुठे आहेस? मी माझ्या घरी. अच्छा, मग विक्रांत इथे आहे? अगं बाई बोल मानसी, विक्रांत तुमच्या घरी आहे का तिथे? मानसी, मी तुला काय विचारते, विक्रांत तिथे तुमच्या घरी आहे का? हो. दे त्याला फोन दे. तुझ्या आजी. बोला जी. ताबडतोब तू घरी निघून ये. हो, मी निघतच होतो आता. मला सांग, तू गेलास कशाला तिकडे? इतकं सगळं झाल्यावर तू येऊन माझी माफी मागितलीस, चुकलं म्हणालास. नाही नाही, तुझं म्हणणं मला थोडंफार पटलं, म्हणून लगेच दुसऱ्या चुका करायला तू तयार झालास. आजी हे बघ, तसं काही नाहीये. लवकर ये घरी, लगेच निघ. कोण बोलतं माहिती आहे ना? आजी बोलतेय. अजूनही तिच्या शब्दांची किंमत असेल, तिच्याबद्दल आदर असेल तर तडक निघून ये घरी. नाही, आता तू खरी माई शोभतीये. हे काय? मी काय विचारतेय ताई? हा होता तुझा इंटरव्ह्यू? मी तुला विचारलं, तू कुठे गेली होतीस, काय करायला गेली होतीस, कोणाबरोबर होतीस? विचारलं नाही ना? त्याच्यामुळे मला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. काय काय विचारून आलीस तिथे? हिला कसं तिथे दाखल करायचं ते? मी तुला विचारलं का सलीलशी काय बोललीस म्हणून? ताई प्लीज, उगाच विषय बदलू नकोस. मी विषय बदलत नाहीये मानस. ती माझी मुलगी आहे ना, तिचं काय करायचं ते मी बघून घे. तू काय बघणार ग? हिची रवानगी त्या अनाथ आश्रमात कशी करायची हे? तुला लाज कशी वाटत नाही ग? लाज? लाजेबद्दल ना तू बोलूच नकोस मानसी. आधी स्वतः काय करतेस ना ते बघ आरशात. आणि काय ग, अचानक तुला आणि विक्रांतला हिचा एवढा पुळका का आलाय? का विक्रांतला आलाय म्हणून तुला आलाय? वाटेल ते बोलू नकोस. भाची आहे ती माझी. मला तिच्याबद्दल प्रेम असायला दुसरं काही कारण असण्याची गरज नाही. विक्रांत का सारखा हिला भेटायला येतो? ते तू त्याला नाही विचारलंस? आणि बाय द वे, तो आज इथे पहिल्यांदा आलाय, तेही स्वतःहून, कुणालाही विचारून किंवा सांगून नाही. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, काय मनात काय आहे तुझ्या? मोना, जरा येतेस का ग? हे एवढं उन्हात वाळत घालूया. मोना. आजी, व्यायाम करायची वेळ नाही माझी. मोना. आजी, काय मदत हवी आहे सांग मला. अगं नाही, राहू दे. तुला हॉस्पिटलला जायला उशीर होईल ना, मी करीन हळूहळू. अगं हरकत नाही, थोडा उशीर झाला तरी. तू एकटी तरी काय काय करशील. आणि चल, मला तुझ्याशी बोलायचंय. थांब, त्याआधी मला हिच्याशी बोलायचंय. काय ग, तू रोज इंटरव्ह्यू द्यायला जातेस, अगदी रविवारी सुद्धा गेली होतीस. मग पुढे काय? काही होतंय का नोकरीचं? आम्हाला तर काहीच सांगत नाहीस. कळेल थोड्या दिवसात. नोकरी मिळाल्यावर तू दिवसभर तिकडे जाशील, मग ईशाचं काय?
तिच्यासाठीच करते ना मी हे सगळं. पण आजीच्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये. दिवसभर ईशाचं काय? ते मी आणि आजी बघून घे. तुला मध्ये पडायची गरज नाही. बाय द वे आजी, मला तुझ्याशी जरा बोलायचं. सलील आणि मानसीच्या लग्नाबद्दल नक्की काय ठरवलंय तुम्ही? आपण काय एवढा वेळ घालवतोय? कशाला रिंगाळवतोय आपण सगळं? लवकरात लवकर मानसीचं लग्न करून टाक आणि तिला बँगलोरला पाठव. हो हो, माझी सुद्धा तशीच इच्छा आहे. आणि माझी देवाजवळ प्रार्थना सुद्धा करून झालीये. लवकरात लवकर होऊ देत सगळं. घरात मंगल कार्य झाल्याशिवाय स्थिरस्थावर होणारच नाहीये सगळं. मग तू कसली वाट बघतेस आजी? अगं मग फोन कर ना त्यांना. जर त्या बँगलोरला गेल्या नसतील तर आजच बोल. वेळ कशाला घालवतीयस? हे बघ आजी, सगळं ठरलेलं आहे ना, मग तारीख ठरवायला काय हरकत आहे? मला कळत नाही, तुला इतकी घाई काय ग लग्नाची? बघितलं, मला घाई आहे. पण मी सांगितल्याशिवाय कोणी काहीही ठरवणार नाहीये. प्लीज. झालं, मानसीचा नन्नाचा पाडा सुरू झाला. तुला स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत जराही उत्साह नाहीये का ग? असं काही नाहीये ग. मग काय आहे? एनिवे, मला वाद घालायचा नाही. आजीला मदत कर, तुला कामाला उशीर होतोय. मलाच घाई केली पाहिजे मानसी. तुला एकदा बँगलोरला पाठवलं ना की मला अनेक गोष्टी करता येतील. कारण जोपर्यंत तू इथे चिकटून बसशील ना तोपर्यंत मला काहीच ठरवता येणार नाही. अरे वा पोहे, म्हणजे माझ्या मनात जे काही चक्र सुरू आहे ना त्याचं मूर्त रूप मला इथं दिसतंय समोर. पोह्यांमध्ये कसलं आलंय मूर्त रूप? नाही काय, एका मुलीची मी माहिती काढली आहे. काय रे नानू मामा, अरे या वयात? गबरे, अरे विक्रांतसाठी चांगली गुणी गृहकृत्य दक्ष मुलगी आहे. मग आता तिला आणि तिच्या घरच्यांना इथे बोलवलंच की काय पोह्यांचा कार्यक्रम करायला? तुम्हाला काय सगळी गंमत वाटते का? अरे खरंच मी मुली शोधायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे विक्रांतचा घटस्फोट हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि त्याचा नवा सुखी संसार लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही चौघे जण इथे आहात हे चांगलं आहे म्हणा. काय तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. नानू मामा, अहो इतकी घाई कशाला? घाई करायलाच हवी. एकदा काय त्या गोष्टी पटपट निर्णय घेऊन उरकल्या की चटचट मार्गे लागतात. मग अति विचार करायला वेळच मिळत नाही आणि अति तिथं नेहमीच माती. लक्षात ठेवा. नानू मामा, मला असं वाटतं की तूच जरा अति करतो. गीता मला वाढ, पोहे वाढ, भरपूर वाढ. काय आता इथे कोणी येणार नाहीये ना बघायला वगैरे, त्यामुळे पोहे मलाच वाढ, मी खाऊन घेतो. वाढ वाढ त्याला पोहे वाढ. ती सगळी कढई त्याच्या डोक्यावर उपडी कर अशी. काय खायचं तेवढं खाऊ देत. आजी, उशीर झाला तरी चालेल ग. ताई उगाच घाई करते लग्नाची तारीख ठरवण्याची. तुलाही माहितीये ताई ईशाकडे जराही लक्ष देत नाही. तिला काय झालंय माझं लग्न घाई तुरकून द्यायला? इथे काय परिस्थिती निर्माण होईल ह्याचा विचार करतेय का ती? मी गेल्यावर ताईच्या मनात आलं ना तर ती ईशाला एखाद्या